सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा केली। त्या चर्चेमध्ये आम्ही आमच्या मागणीचा सर्व भाग त्यांच्यासमोर ठेवला। डायरेक्ट त्यांच्या विषयाशी संबंधित 4 विषय होते, त्याबाबत त्यांना अधिक सविस्तर ते सांगितलं। त्याच्यातली आता सुरुवात करताना सांगायचं असेल तर हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून ज्यांच्याकडे वंशावळ ज्यांची जुळत नसेल किंवा ज्यांच्याकडे महसूल पुरावा काही एक नसेल त्यांना हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे काही एक सर्टिफिकेट देता येणार नाही। आणि हे सर्टिफिकेट जर मिळत नसेल तर मग त्या हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग मराठा म्हणून आम्हाला काय असेल त्याचा शासनाने खुलासा करावा असं आपण त्यांना सांगितलेलं आहे। तर त्याची सुद्धा आम्ही योग्य तुम्हाला उत्तर कळवतो म्हणून सांगितलं। SOP बाबत सुद्धा असंच झालेलं आहे की मी त्यांना आता बोलताना म्हणालो की माधुरी पाटील विरुद्ध ॲडिशनल कमिशनर ट्रायबल विभाग यांच्या केसमध्ये जे जजमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे न्यायनिवाडे झाल्यानंतर निर्देश पूर्ण देशभरातल्या सर्व राज्यांना दिलेले आहे। मग त्या न्याय निर्देशाच्या आधारे हे सगळे बंधनकारक असणारे सगळे ते न्यायनिवाडे आहेत आणि त्यांच्या सूचना आहेत। तर त्या सूचना डावलून महाराष्ट्र शासनाला स्वतःच्या अधिकारामध्ये त्याच्यामध्ये काही एक बदल करता येणार नाही, नव्हे तो न्यायालयीन त्या निर्देशाचा तो अवमान ठरेल। आणि तसं काही होऊ नये म्हणून आपण याच्यामधलं सगळा तो बदल केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम शासनाने करावं आणि आम्हाला न्याय द्यावा। तर त्याच्यात सुद्धा शासन अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करेल असं त्यांनी सांगितलं। दुसरं आमचं गंगापूर तालुक्यातील आमचे जे काकासाहेब शिंदे आहेत तर त्यांचं जे बलिदान झालेलं आहे आणि असंच बलिदान जवळपास मराठवाड्यातल्या 284 लोकांचं आहे। तर त्या सगळ्यांच्या स्मरणार्थ आम्हाला महसूल विभागाची 1 एकर जागा द्यावी आणि शासनाने त्याचा DPR तयार करणे आणि त्याच्यावरचं पुढचं कामकाज सुरू करण्याचं जस्ट टू बिगिन विथ म्हणजे सुरुवात म्हणून 5 कोटी रुपयाचा तो निधी आम्हाला द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी होती। त्याच्यावर सुद्धा तो माझ्या विभागाचा विषय असल्यामुळे मी त्याला सुद्धा मंजुरी देण्याबाबतचं जे काही कार्यालयीन पद्धत आहे त्याचा अवलंब करून प्रशासनिक पद्धतीचं काम करून मी त्याच्यावर तुम्हाला मंजुरी देतो असं त्यांनी सांगितलं। नंतर दुसरा महत्त्वाचा आणि अत्यंत मनापर्यंत पोहोचलेला विषय असा आहे की मराठा समाज संख्येच्या बळावर काही आमच्या ताटातलं हिसकून तर घेत नाही ना असा जो समज पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे तर तो दूर करण्यासाठी आम्ही जो तोडगा काढलेला आहे तो सर्वसामान्यच होईल अशी आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये असं मागणी केलेली आहे की OBC वर्गाला ज्या काही सवलती आरक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व सवलती मराठा समाजाला द्याव्यात। परंतु ते करत असताना त्याच्यातलं जो राजकीय आरक्षण जे आहे तर ते वगळता दिलं तर मग कोणाच्याही ताटातलं आम्ही काही एक हिसकून घेतो असा जो समज आहे तर तो समज आपोआप संपेल आणि कोणाच्याही नुकसान न करता मराठा समाजालाही स्वतंत्र असं शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या आम्हाला नोकरीच्या प्रगतीसाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार असल्यामुळे आमच्या समाजाला आता उन्नतीकडे जायचं आहे, प्रगतीकडे जायचं आहे। आम्हाला एक उत्तुंग झेप अशी घ्यायची आहे की जी आमच्या संपूर्ण विकासासाठी कामाला येईल। म्हणून मग आम्हाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे। त्या बाबीवर सुद्धा ते म्हणाले की अत्यंत योग्य मागणी आहे, हा महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडणारं काम ठरेल असं त्यांनी या विषयाला नाव दिलेलं आहे। आणि ती मागणीसुद्धा आम्ही या उपसमितीच्या माध्यमातून मंजुरी करण्यासाठी ठेवतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। लेखी आश्वासनात तुम्ही बोललेले की त्याच्यामध्ये माझी ते मूळ ती मागणीच होती किंवा आमचे जे अनेक तरुणांच्या निवड झालेल्या आहेत परंतु EWS किंवा SCBC किंवा कुणबी या एकंदरीत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे त्या नियुक्त्या देणं बाकी आहे, त्या नियुक्त्यासुद्धा त्यांनी द्याव्यात। आणि मी त्यांना शेवटी अशी विनंती केली की यापूर्वी किंवा याच्या आधीपर्यंत दिलं आणि झालं असं जे व्हायचं तर तसं परत महाराष्ट्रामध्ये होऊ नये, लोकांमध्ये शाश्वत अशी भूमिका जावी। शासन हे सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहे हे तुम्हाला सिद्ध करण्याची एक आम्ही संधी मिळवून दिलेली आहे। त्या संधीचा लाभ मिळावा म्हणून मग तुम्ही हे सगळं लेखी स्वरूपात जोपर्यंत देणार नाही
तोपर्यंत मी काही उपोषण या ठिकाणी सोडणार नाही असं मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले की आम्ही लेखी सुद्धा याबाबत तुम्हाला देऊयात. कधीपर्यंत एकीकडे तुम्ही त्यांच्याकडे आशेनं बघताय, पण दुसरीकडे तुमच्याच समाजाचे काही नेते त्यांच्यावर रोष व्यक्त करताय, मग ते पूर्ण कसं करतील आता? नाही, माझी सन्माननीय प्रेस अण्णांना अशी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये एक आमूलाग्र बदल करणारा हा क्षण आहे, तर त्या क्षणाला ह्या किंवा त्या कारणामध्ये एकत्रित न करता ही जी आमची जी मुवमेंट आहे, आमच्या सहकाऱ्यांची मुवमेंट आहे, आमचे काकडे साहेब असतील, आमचे शिंदे साहेब असतील, आमचे योगेशजी असतील, आमचे सुनील कोटकर असतील, आमचे ज्येष्ठ नेते बापू शेरसर असतील, अत्यंत विचार करून आम्ही या महाराष्ट्रामधलं रोषपूर्ण वातावरण संपवण्यात जे काम करतोय, तर त्या कामाला कृपया आपण जर थोडंसं आणखीन साथ दिली तर महाराष्ट्रामधला हा जो दुजाभाव निर्माण झाला आहे तो संपुष्टात येईल. आणि त्या दृष्टीने तुमच्याकडनं प्रचंड मोठी हात जोडून माझी विनंती आहे की याच संकल्पनेला आपण पाठिंबा द्यावा आणि याच संकल्पनेला घरोघरी पोहोचवावं. तर लेखी आश्वासन केव्हापर्यंत येईल काही सांगा? देखील आता निवेदन त्यांना पोहोचवलं. त्यांना ही निवेदन पोहोचवलं. कॉपी त्यांना पाहिजे होती, तर ती आता यांच्या योगेशजींच्या माध्यमातून पोहोचवली. आमचे योगेश केदार सुद्धा सगळ्या संपर्कात आहेत, योगेश शेळके सुद्धा संपर्कात आहेत, तर ते आता त्यांच्याकडे गेलं. आता आणखी एक तासभर आपण त्यांची वाट पाहूयात, तास 2 तासामध्ये ते सगळं कळवतीलच. आणि त्यांनी कळवलं आणि महसूल विभागाला तसं केलं की ते फार मोठं काम नाही, अगदी हाकेच्या अंतरावर कार्यालय आहे, तर ते लेखी करून आणून देऊ शकतात. म्हणून आपण थोडीशी त्यांनाही इतके दिवस दिले, आणखी 2 तासाची संधी द्यायला काही एक हरकत नाही असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने ते विनंतीला मान देतील असं मला खात्री वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.